छात्रः नमो नमः। विद्यार्थ्यांनो, आज आपण एका नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत। अष्टमः पाठः पिनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः। पाठाचं नाव आहे पिनकोड निर्मिती करणारे प्रवर्तक, अस्तित्वात ज्यांच्यामुळे पिनकोड आलेले आहे आणि महान संस्कृतज्ञ जे होते। आता पिनकोड माहिती आहे तुम्हाला, पत्र लिहिताना काय करायचे, पूर्वीच्या काळी त्या गावाचा एक पिनकोड असायचा। मग आता या पिनकोड वरून पोस्टमनला काय समजायचं, नेमकं तो भाग आणि त्याच ठिकाणी ते पत्र पोहोचलं जायचं। जसं धामणगावचा पिनकोड आहे 444709, ठीक आहे। मग आता यावरून धामणगाव हे कसं कळतं आणि त्यासाठी कुणी प्रयत्न केले त्याबद्दलची माहिती, कुठून हे अस्तित्वात आलं याबद्दलची सगळी माहिती आपल्याला पाहायची आहे। पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर, याला म्हणतात पिन। पाहू आपण पिन कोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञ। आणि हा पाठ आपल्याला मराठीत भाषांतर करा याच्यासाठी येतो, लक्षात ठेवायचं। गौरवः अरे अमेय कुत्र गच्छसी। गौरव, अरे अमेय कुठे जातो आहेस। अमेयः समीपे एव पत्रपेटिका वर्तते, मातुलं प्रति पत्रं प्रेषयितुं तत्र गच्छामि। अमेय म्हणतो जवळच एक पत्राची पेटी आहे, पोस्टाची पेटी आहे, मामाकडे पत्र पाठवण्यासाठी मी तिथे जातो आहे। गौरवः दर्शय पत्रं, मला पत्र दाखव। अपि बेंगलुरु नगरे निवसति तव मातुलः, काय बेंगलोर नगरात तुझे मामा राहतात। तत्तु अतीव दूरे किल, खरोखर ते तो खूप दूर आहे। कदा पत्रं विंदेत सहा, त्यांना पत्र केव्हा मिळेल। अमेयः सामान्यतः 3 दिनानि अपेक्षितानि तदर्थम, सामान्यपणे 3 दिवस त्याच्यासाठी अपेक्षित आहे, म्हणजे 3 दिवसानंतर त्यांना साधारण पत्र मिळेल। गौरवः 3 दिनानि एव, काय 3 दिवसांनीच, एतावत शीघ्रम, एवढ्या लवकर। अमेयः सत्यम, हो खरं आहे। गौरवः किंतु संकेतः तू देवनागरी लिप्या लिखितः, पण तू तर पत्ता, संकेत म्हणजे पत्ता, देवनागरी लिपीत किंवा देवनागरी लिपीने लिहिलेला आहे। कर्नाटके तू कन्नड लिपी प्रयुज्यते नु, कर्नाटकात तर कन्नड लिपी वापरतात ना, तर ही कथम पत्रवाहकः तत् पठितुं शक्नुयात, मग तो पत्रवाहक, तो पोस्टमन ते वाचण्यास कसा बरं समर्थ ठरेल। अमेयः पश्येत, हे पहा, संकेतस्य अन्ते आंग्ल भाषा कश्चन क्रमांकः लिखितः अस्ति, पत्त्याच्या शेवटी इंग्रजी भाषेत कोणता तरी एक क्रमांक लिहिलेला आहे। जानासि खलु तद्विषये, काय तू त्याबद्दल जाणतोस। गौरवः आम, होय। स तू पिनकोड क्रमांकः, तो तर पिनकोड क्रमांक आहे। अहम पत्र न लिखामि किंतु सद्यस्क क्रयण समये, म्हणजे ऑनलाइन शॉपिंग, पिन कोड क्रमांकः अनिवार्यः एव, मी पत्र लिहित नाही, परंतु ऑनलाइन शॉपिंग करताना त्यासाठी पिन कोड क्रमांक अनिवार्यच आहे। इतः अपि च अस्माकं विभागे, आणि एवढंच नाही तर आमच्या विभागामध्ये एटीएम शाखाः, रुग्णालयाः, विशिष्ट सेवाः वा कुत्र सन्ति इति ज्ञातुं पिन कोड क्रमांकः आवश्यकः एव। आपल्या विभागामध्ये एटीएम शाखा, रुग्णालये, विशिष्ट सेवा या कुठे कुठे आहेत हे जाणण्यासाठी पिन कोड क्रमांक आवश्यकच आहे। असं हे 2 मित्रांमध्ये चाललेला हा संवाद आहे। यावरून तुम्हाला कळलं असेल की पत्त्याच्या शेवटी पिन कोड टाकणं अतिशय अनिवार्य असतं। जरी पत्र आता ऑनलाइन आपण पाठवत असलो तरी पण त्यातही पिन कोड अतिशय आवश्यक आहे। मग या पिन कोड बद्दल हा अस्तित्वात कसा आला, त्याचा उपयोग कसा केला जातो याची माहिती आता आपल्याला या पाठात पाहायची आहे। अयि मित्राणि, भारत सदृशे विशाले देशे सुदूर प्रांतेभ्यः अन्य प्रांतं प्रति प्रेषितानि पत्राणि विना विलंबम विना प्रमादम कथम लभ्यन्ते। अरे मित्रांनो, भारतासारख्या विशाल देशामध्ये दूरवरच्या प्रांतापासून दुसऱ्या प्रांतांकडे पाठवली जाणारी पत्र विलंबाशिवाय, म्हणजे अधिक वेळ न लावता किंवा चूक न करता, विना प्रमादम, चुकीशिवाय, कथम लभ्यन्ते, कशी बरं ती लोकांना प्राप्त होतात। वयम
अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः. आम्ही आमच्या राहण्याच्या विभागामध्ये ज्या पत्रपेट्या आहे त्यात पत्र टाकतो. ततः तत् पत्रालयं प्रति गच्छति. त्यानंतर ते पत्र पत्रालयाकडे म्हणजे पोस्ट ऑफिसकडे, पत्रालय याच्याकडे जाते. ततः च निर्दिष्टं स्थानं प्रति प्राप्नोति. आणि त्यानंतर त्याच्यावर दाखविलेल्या ठिकाणी ते प्राप्त होते. कथम शक्य भवति एषा वितरण व्यवस्था. ही वाटपाची व्यवस्था कशी बरं शक्य होते. पिन कोड प्रणाली इति एव एतस्य प्रश्नस्य उत्तरम. पिन कोड प्रणाली हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. पिन कोड क्रमांकः नाम पत्र संकेतस्य अन्ते लिखिताः षट् संख्याः. पिन कोड क्रमांक म्हणजे पत्राच्या पत्त्याच्या शेवटी, पत्र संकेतस्य पत्रामध्ये लिहायचा पत्ता, त्याच्या शेवटी लिहिलेल्या ज्या 6 अंकी संख्या तो म्हणजे पिन कोड. पिन कोड नाम स्थान संकेतांक. पिन कोड म्हणजे त्या स्थानाचा संकेतांक. PIN म्हणजे पिन. पोस्टल इंडेक्स नंबर. ऑगस्ट 2791 ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्य दिन समारोहे प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदयायै उपहारीकृता एषा महत्वपूर्ण प्रणाली ही. ऑगस्ट महिन्यात 1972 साली, इसवी सन 1972 ऑगस्ट महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिन समारोहे, स्वातंत्र्य दिनाच्या समारोहात प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदया यांना भेट म्हणून ही महत्वपूर्ण प्रणाली देण्यात आली. ही प्रणाली, एषा महत्वपूर्ण प्रणाली, ही पद्धत त्यांना उपहार म्हणून देण्यात आली. केन खलु प्रवर्तिता इयं संकेतांक प्रणाली ही. कुणी बरं खरोखर ही संकेतांक प्रणाली सुरू केली. सह पत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडितः गणितज्ञः श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. ते पत्रालयाचे अधिकारी होते. तसेच संस्कृत पंडित आणि गणितज्ञ, गणिताचे जाणकार, संस्कृतचे पंडित श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. सह कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशक रूपेण कार्यरतः आसीत. ते कोलकाता नगरात डाकतार विभागाचे निर्देशक या रूपाने कार्यरत होते. तस्य कार्यालये एकस्मिन् दिने कोऽपि दुःखितः केरळ प्रदेशीय सैनिकः महोदयं मेलितुम् आगतः. त्यांच्या त्या कार्यालयात एके दिवशी कुणीतरी अतिशय दुःखी असलेला केरळ प्रदेशाचा एक सैनिक या महोदयांना भेटण्यासाठी आला. स तस्य पित्रोः स्वास्थ्यविषये किंचिदपि ज्ञातुम् असमर्थः. तो त्याच्या आईवडिलांच्या तब्येतीविषयी, स्वास्थ्याविषयी थोडंसंही जाणण्यास असमर्थ होता. म्हणजे त्याला काहीही माहिती मिळत नव्हती. अतः तदा पत्रस्य प्रवासकालः केरलतः अरुणाचल प्रदेश पर्यंतम क्वचित मासाधिकोपी आसीत. कारण त्यावेळी पत्राच्या प्रवासाचा काळ केरळ पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत कधीकधी 1 महिन्यापेक्षाही जास्त असायचा. तेन पंडित वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम. त्यामुळे पंडित वेलणकर महोदयाच्या विचाराला सुरुवात झाली. कथम पत्रस्य प्राप्तिकालम न्यूनम कर्तुम शक्नोमि. कसा बरं पत्र मिळण्याचा काळ मी कमी करू शकतो. दुर्बोधम हस्ताक्षरम, भिन्नाः प्रांतीयाः भाषा, अपूर्णः पत्र संकेतः इति नैके प्रत्युहाः. न कळणारं हस्ताक्षर म्हणजे किचकट असलेलं हस्ताक्षर, भिन्न भिन्न प्रांतीय भाषा, अपूर्ण असलेला पत्ता, अशा अनेक अडचणी, अनेक अडथळे होते. अतः गणितज्ञेन तेन अंकानां उपयोगः कृतः. म्हणून गणिताचे जाणकार असणाऱ्या त्यांनी अंकांचा उपयोग केला. तेन देशस्य 8 विभागाः कृताः. त्यांनी देशाचे 8 विभाग केले. तेषांच उपविभाग जनपदाधारेण क्रमांकनं कृतं. त्यांचेही उपविभाग आणि जनपद म्हणजे आणखीन विभाग करून क्रमांकन, त्याला क्रमांक दिले. तेन अधुनापि वयम विनायासम शीघ्रम पत्रम लभामहे. त्याचमुळे आज सुद्धा आम्ही कष्टाशिवाय लगेच पत्र मिळवू शकतो.
अनुशासन प्रियस्य वेलणकर महोदयस्य संगीतमपि प्रियः विषयः. अनुशासन प्रिय, शिस्तबद्ध असलेल्या या वेलणकर महोदयांचा संगीत हा सुद्धा एक प्रिय विषय होता. स व्हायोलिन वादने तथा तबला वादने अपि अतीव निपुणः. ते व्हायोलिन आणि तबला वादनात अतिशय निपुण होते. अतः एव स गीतगीर्वाणमिति संगीतविषयकं शास्त्रीयग्रंथं संस्कृतेन रचितवान. म्हणूनच त्यांनी गीतगीर्वाण असा संगीत विषयाचा शास्त्रीय ग्रंथ संस्कृतात रचला. कथाः गीतानि बालगीतानि नृत्यनाट्यम इति बहुविधाः रचनाः तेन कृताः. कथा, गीत, बालगीत, नृत्यनाट्य अशा अनेक प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. तथापि नाट्यलेखनम तस्य अभिमतः साहित्य प्रकारः. तरी सुद्धा नाट्यलेखन हा त्यांचा सर्वात आवडता साहित्य प्रकार होता. लेखनम, दिग्दर्शनम, नाट्यनिर्मितिः, व्यवस्थापनम, संगीत संयोजनम इति सर्वमेव कर्तुं स समर्थः. लेखन, दिग्दर्शन, नाट्याची निर्मिती, व्यवस्थापन आणि संगीत संयोजन असं सर्वच करण्यासाठी ते समर्थ होते. अतः म्हणूनच सब कुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातीः आसीत्. सर्व काही श्रींनी अशी त्यांच्या नाटकांची ख्याती होती किंवा सब कुछ श्री असं त्यांच्या नाटकाची ख्याती झाली होती. धन्यः स विद्वत् वरेण्यः येन वयं पीनकोड प्रणाल्या उपकृताः. खरोखर ते विद्वानांमध्ये श्रेष्ठ असलेले पीनकोडाचे प्रवर्तक धन्य आहेत, ज्यांनी आम्हाला पिनकोड प्रणालीने उपकृत केले, आमच्यावर अनंत उपकार करून ठेवले. मग अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या देशाला अतिशय महत्त्वाची अशी एक जी व्यवस्था, वितरण व्यवस्था ती दिलेली आहे, त्याला म्हणतो आपण पिन कोड क्रमांक. आता आधी तुम्ही काय करायचं, पाठ वाचायचा आणि आपल्याला भाषांतर कळलं आहे का हे पाहायचं. पुन्हा पुन्हा ऐकून ते नीट समजून घ्यायचं. त्यानंतर या पिन कोडची विभागणी त्यांनी कशी केली मी ती तुम्हाला समजावून सांगेल आणि मग आपण पाहणार आहोत भाषाभ्यास. ठीक आहे. म्हणून असा हा पाठ, तसा तर हा मराठीत भाषांतर करा, सरलार्थ लेखनार्थ यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्यासाठी हा टाकला जातो. म्हणून तेवढा आपण जास्त अभ्यास करायचा आहे. भाषांतर मात्र नेमकं आलंच पाहिजे. कथा सांगायची नाहीये, मोजक्या शब्दात काय करायचंय, भाषांतर लिहायचंय. पुनः मिलामः.